श्री स्वामी समर्थ. देव जवळ असण्याचे संकेत. स्वामी सांगतात, देव जवळ असण्याचे संकेत. पूजा करताना जर हे 6 संकेत तुम्हाला मिळत असतील तर नक्की समजावे की देव तुमच्या जवळ आहे. देव जवळ असण्याचे संकेत. आपण आपल्या घरात दैनिक पूजापाठ करताना जर हे 6 संकेत दिसत असतील तर नक्कीच तुमची पूजा देव तुमच्या सक्षम बसून स्वीकारत आहे. सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ. खूप जणांनी ही जाणून घेण्याची ओढ असते की आपण जी देवपूजा करत आहे ती देवापर्यंत पोहोचत आहे की नाही, देव आपलं गाणं ऐकून घेतं की नाही, आपल्याला हे कसं कळेल. खूप जणांना मनात हा प्रश्न नक्की येतो. देव जवळ असण्याचे संकेत. पण स्वामी सांगतात की देव आपली पूजा स्वीकारतो की नाही हे आपल्याला काही संकेताने कळत असते, पण आपण त्या संकेताला जाणून घेत नाही किंवा त्याबद्दल अनभिज्ञ असतो, म्हणून आपल्याला ते कळत नाही. देव जवळ असण्याचे संकेत म्हणजे आपल्याला ते 6 संकेत सांगणार आहे जे आपण देवपूजेदरम्यान बघू शकतो आणि देव आपली पूजा स्वीकारत आहे हे जाणून घेऊ शकतो. सकारात्मक आणि प्रसन्नता. आपण सर्वजण देवपूजा करताना सगळ्यात आधी धूप किंवा अगरबत्ती लावतो. इथेच देव आपल्याला सगळ्यात पहिला संकेत देतो. यावर आपण लक्ष दिले पाहिजे. जेव्हा आपण देवपूजेदरम्यान धूप किंवा अगरबत्ती लावतो त्यावेळेस त्याचा धूर संपूर्ण घरात पसरतो. धूप किंवा अगरबत्तीचा धूर सगळा घरात पसरला नंतर अचानक आपला अष्टस्वास्तिक भाव जागृत होऊन आपल्याला सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते. हाच ईश्वरी अस्तित्वाचा पहिला अनुभव आहे. बहुधा कित्येकाने हा अनुभव घेतला पण असेल, पण माहिती अभावी हे जाणू शकला नसेल की साक्षात परमेश्वर आपल्या पूजेत विराजमान आहेत. हे आहे पहिले देव जवळ असण्याचे संकेत. पूजा करताना दारात आलेला भिक्षेकरी. आपण आपल्या घरी देवालयात देवपूजा करत असताना किंवा नुकतीच आपण देवपूजा आटोपत असताना जर आपल्याला दारात कोणी याचक, भिक्षेकरी किंवा लहान बाळ जर आले तर समजावे आपल्या दारात साक्षात भगवंत आलेले आहेत. येणाऱ्या याचकाला अथवा भिक्षेकरी अथवा लहान बाळ जरी असेल तरी त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये. त्याला काही ना काही खायला किंवा दक्षिणा म्हणून काही द्यावे. तसे पण आपल्या शास्त्रानुसार दान केलेल्याने आपल्या धनात कधी कमी येत नाही तर नेहमी वाढच होते. पूजेदरम्यान भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे भगवंतांना प्रसन्न करण्याचा खूप चांगला मार्ग आहे. हे आहे दुसरे देव जवळ असण्याचे संकेत. दिव्याचा प्रकाश एकदम मोठा होणे. तुम्ही आपल्या घरी देवपूजा करत असताना किंवा प्रार्थना करत असताना अचानक जर दिव्याचा प्रकाश मोठा झाला तर समजावे जी प्रार्थना आपण ईश्वराला करत आहोत ती ईश्वर आपल्या समक्ष ऐकत आहे. पूजा करताना दिव्याची ज्योत मोठी प्रकाशमान होणे त्यातच संकेत आहे. अशावेळी आपण भगवंतासमोर आपल्या जीवनातील अडीअडचणी, आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या लगेचच भगवंतांना सांगून द्यावे आणि प्रार्थना करावी. म्हणजे आपल्या इच्छा अपेक्षा लगेचच पूर्णही होतील. हे आहे तिसरे देव जवळ असण्याचे संकेत. ईश्वराची प्रतिमा दिसणे. आपल्याला देवघरात देवपूजा करत असताना आपण धूप आणि अगरबत्ती लावतो. जेव्हा आपण धूप किंवा अगरबत्ती लावतो त्या धुरात ईश्वराची प्रतिमा किंवा शुभ चिन्ह जर आपल्याला दिसत असेल तर समजावे की आपल्या पूजेदरम्यान ईश्वर आपल्या सक्षम आहेत आणि आपल्याला पूजेवर प्रसन्न आहेत आणि लवकरच आपल्या जीवनातील अडीअडचणी व संकट दूर होणार आहेत. हे आहे चौथे देव जवळ असण्याचे संकेत. पूजा करताना अतिथी आगमन. आपल्या शास्त्रानुसार अतिथी हे साक्षात देवाचे रूप मानले जाते. आपण देवपूजा करत आहोत आणि अशावेळी मध्येच पाहुणे जर घरी आले तर त्यांना आपला ईश्वर मानून यथास्थान आदर तीर्थ करावे.
आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये, त्यांचे मन दुखावू नये. आलेल्या पाहुण्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार करावा. हे आहे 5वे देवजवळ असण्याचे संकेत. देवावर ठेवलेले फूल खाली पडणे. शेवटचा आणि 6वा संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना भगवंतांना एखादे फूल अर्पण केले आणि ते फूल पूजेदरम्यान आपल्यासमोर येऊन पडले तर समजावे भगवंत आपल्या पूजेवर प्रसन्न झाले आहेत आणि ते फूल आशीर्वाद स्वरूप दिले आहे. या प्रकारे हा संकेत मिळतो की भगवंताच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील अडचणी नष्ट होतील आणि भगवंतांच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील. हे आहे 6वे देवजवळ असण्याचे संकेत. हे 6 संकेत आहेत ज्यामुळे आपल्याला कळून येते की आपली पूजा ही ईश्वराला प्राप्त झाली आहे आणि त्यांचा यथोचित फळ आपल्याला मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.